सहज सोपं होतं. कशा पद्धतीने त्यांनी ती जी आहे संकल्पना इथे मांडली. म्हणजे संविधान जसं देशाच्या आरोग्याचं एक दस्तावेज असतं, कशा पद्धतीने देश निर्माण करायचं याचं ते दस्तावेज असतं. तर आरोग्य कशा पद्धतीने आपण घडवलं पाहिजे त्याचं संविधान, आरोग्याचं संविधान, ही जी त्यांनी कोटी सोडवली आहे, संविधान आरोग्य आणि देश अशा पद्धतीची, तर मला वाटतं ती खूप छान होती आणि त्याच्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. आणि त्यांनी जे काही पुढचे माणूस व्यक्त केले आहेत त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. आपल्याला लायब्ररीमध्ये ठेवण्यासाठी आणि सर्व शिक्षकांना देण्यासाठी त्यांनी इथं आणले आहे. ते MD आयुर्वेदिक मेडिसिन आणि योगा टीचर आहे. त्यांनी आता आपल्याकडे BLLB फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. त्यांचं हॉस्पिटल हे परांडामध्ये आहे. ते आपले प्रॉपर बार्शीतले मोरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोर्टाजवळ रोड परांडा येथे त्यांचं हॉस्पिटल आहे. मी डॉक्टर आनंद मोरे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर या, त्यांचे 2 शब्द आणि पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला सांगा. कृपया टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आपल्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आहे. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकाया चक्षुरोन्मील्यते तस्मै श्री गुरुवे नमः. भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटि कोटि जनता की जय हो. आदरणीय व्यासपीठ, सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर जगदाळमा यांच्या प्रतिमा विचारांना मी वंदन करतो. उपस्थित आपल्या कॉलेजचे डॅशिंग प्राचार्य रत्नदीप सोनकांबळे सर, गौरी सर, शेकारे मॅडम आणि सर्व उपस्थित येथे शिक्षकवृंद आणि उपस्थित जे म्हणू आपण की विधितज्ञ म्हणजे न्यायदेवतेचे अंश असलेले माझे सर्व सिनियरगण आणि माझे सहकारी बंधू आणि भगिनी, आज खरोखर जर एक मनोगत व्यक्त करायचा जर विचार केला तर वाटलं नव्हतं की एवढं सुंदर अशी फ्रेशर्स पार्टी होईल. आणि भीतीत आम्ही सुरुवातीला एक आलो होतो की एका भीती कॉलेजमध्ये आम्ही जात आहे, नेमकं काय होणार आहे, तिथे प्राचार्य किती कडक असतील, शिक्षक मॅडम किती कडक असतील, सिनियर पद गेल्यानंतर काही आपली रॅली घेतील का, अशा प्रकारचे कल्पनाखाली आलो होतो. त्यानंतर खरोखर आजचे जे प्रोग्राम पाहिल्यानंतर एकदम असा आम्ही खुललो आणि शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही की आमच्या आयुष्यभर ह्या ज्या काही आठवणी आहेत ते सदैव राहतील. आणि खरोखर येथे जी डिसिप्लिन आहे किंवा जे काही संस्कार आहेत ते नक्कीच आम्हाला एक संस्कार सोहळा असा झालेला आहे. नक्कीच येथे जे म्हणतो आपण की गांभीर्याने जे लॉचं शिक्षण आपण घेतो तर त्याबरोबर थोडीशी मस्ती आणि थोडंसं रिलॅक्सेशन पण आहे, हे पाहिल्यानंतर खूप बरं वाटलं. आणि नक्कीच आम्हाला पुढचे जे काही आहेत एक जे आमचं इथे जाणारा कॉलेजचे ते नक्कीच आमचे आनंदपूर्ण आणि सहृदयपूर्ण जातील असं मला वाटतं. आणि आज आपल्याबद्दल सांगायची इच्छा आहे कि आज का ये दिन मैं यहाँ के छात्र एवं छात्राओं के नाम त्याग तपस्या कठिन परिश्रम से ये मुकाम आपने जो पाया है उन प्रतिभाओं को मैं पहले सलाम करता हूँ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आल्यानंतर ज्या ॲडमिशनला आम्हाला गौरी सर भेटले आणि सर्वजण भेटले. इथे जे काही आपले शिक्षक वृंद आहेत, स्टाफ आहे, हा अत्यंत जे म्हणतो आपण की सहकार्याची भूमिका बजावून आम्हाला प्रत्येक गोष्टीने समजून सांगितलं, कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत माननीय दिवा यादव सर, यांनाही भेटायला मी सुरुवातीला गेलो होतो. सर म्हणतात मला आपल्या जे आपले राजश्री शाहू कॉलेज आहे येथे मला ऍडमिशन पाहिजे. ठीक आहे म्हणजे मी तुला रेकमेंडेशन लेटर देतो. त्यांनी पाठवून हातात रेकमेंड सगळ्यात मला लेखून तुला नाराज करणार होतो, पण इथं कोणाचं भविष्य चालत नाही, काही नाही. तुला जर मार्क पडले तर ती रेग्युलेशन काय येऊ शकणार नाही ह्या भाषेमध्ये. पण मी ते सांगू इच्छितो की तिने जे कागद लिहून दिलं होतं त्याबद्दल लॉ ऑफ अट्रॅक्शन यानुसार मला ह्या लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. त्याबद्दल मी सर्वांचे आपल्या आशीर्वादाने मिळाले, म्हणून मी सर्व तुमच्या आणि त्यांना मी नतमस्तक होतो. आणि मला एक चिनी भाषेमध्ये म्हणून आठवते की तुम्हाला 1 वर्ष सेवा करायची असेल तर शेती करा, आणि 10 वर्ष समाजसेवा करायची असेल तर झाडे लावा, आणि 100 वर्ष समाजसेवा करायची असेल तर मनुष्य घडवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आणि विशेषतः आपल्या विधी लॉ कॉलेजमध्ये एक मनुष्य आणि एक तज्ज्ञ जो न्यायदेवतेचे अंश घडवण्याचा प्रयत्न करतात आणि जे केवळ स्वतःचं नाव ह्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या कॉलेजचं नाव ह्या देशामध्ये जगामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एक प्रकारची समाजसेवा देशसेवा आहे. त्यामुळं सर्व जे काही शिक्षकवृंद, प्राचार्य आणि सर्व आपले कर्मचारी त्यांना पण आम्ही नतमस्तक होतो. आणि एवढं मी जाताना 2 शब्द
देखेगी, ये आसमान रास्ते नदी तेरा मंजर देखेगी, दिन में उठती लहरों का समंदर देखेगी, शब्दों की गहराइयों में मत जा ये दोस्तों, एक दिन दुनिया तेरी गुरु आशीर्वाद से ऊंचाइयों का आसमान देखेगी. आता नवरात्री महोत्सव चालू आहे आणि माझं जन्मभूमी जरी बार्शी असलं सोलापूर जिल्हा तरी माझी कर्मभूमी ही परांडा म्हणजे धाराशिव जिल्हा आहे आणि तिथे आई जगदंबेची तुळजापूरला सेवा असते. तिथे मी जात असतो तर त्या आईच्या मी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना आरोग्याने ऐश्वर्य लाभो, त्या मिळणाऱ्या आरोग्याने ऐश्वर्यातून आपल्या हातून कुटुंब सेवा, समाजसेवा, देश सेवा घडो. आणि जाताना मी आपण जे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आरोग्याचे संविधान हे 14 वर्ष लागलेले आहे ना. गोदाई प्रकाशित पुणे यांनी हे केलेलं आहे की ज्याच्यामध्ये योग, आयुर्वेद, अध्यात्म आणि मॉडर्न सायन्स ह्या पद्धतीने त्यात विचार केलेला आहे. आणि आपलं शरीर म्हणजे परोपकार इदम शरीर, ईशचिंतनार्थम इदम मना, विवेकार्थम इदम बुद्धी, ज्ञानार्थम इदम जीवन. म्हणजे जीवनाचा अंतिम ध्येय हे ज्ञान प्राप्ती आहे. त्यामुळे मी जाताना शेवट सांगेन की जसं प्रत्येक जी काही गोष्ट पाहिजे असेल त्याला लांबी, रुंदी, खोली लागते, तसं आयुष्य जर यशस्वीपूर्ण घालवायचं असेल तर लांबी म्हणजे आरोग्य अति चांगलं ठेवा, रुंदी म्हणजे चांगलं शिक्षण घ्या आणि खोली म्हणजे आपल्याला जे काही शिक्षण मिळतंय, आरोग्य मिळतंय, आपण जे काही आपण ऐश्वर्य कमवतो त्याचा विनियोग हा समाजासाठी करा. म्हणून आपले संत सांगतात की कैसे मुखी ब्रह्मणा आधी ते सात्विक काम पण विनियोग भक्कड होईल. तर ह्या पद्धतीने मी विनंती करतो आणि मला हे जे आपलं पुस्तक आहे ते इथे उपस्थित माझ्या शिक्षक बंधूंना त्यांनी घ्यावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. आणि याची पुढची जी कॉपी आहे हिंदी प्रकाशन असेल इंग्लिश तर ते आपले ह्याच ह्या सभागृहामध्ये सरांच्या हस्तून प्रकाशित व्हावं एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे भविष्य प्रसंग. जय हिंद. सर पुढे येतो. टीचर्स सगळे वरती आहे, मॅडम सगळे वरती आहे. डॉक्टर संदीप मोरे सरांचं आरोग्याचे संविधान, आरोग्यामृत पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये पण आहे. कुणाला जर ते वाचायचं असेल तर लायब्ररीतून उपलब्ध होऊन जाईल आपल्यासाठी. लायब्ररीमध्ये पुस्तकाची संख्या वाढली आहे. डॉक्टर आनंद मोरे सर यांनी आपल्या लायब्ररीसाठी हे पुस्तक उपलब्ध करून दिले. कोणत्या विद्यार्थ्यांना जर हे पुस्तक वाचायचं असेल तर त्यांनी लायब्ररीमध्ये जाऊन हे पुस्तक वाचू शकता. धन्यवाद आनंद मोरे सर. त्यांच्यासाठी आणखी टाळ्या वाहू द्या.